नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो प्रत्येक पुरुषाच्या मनाला स्पर्श करतो आणि ज्याचं उत्तर शोधण्यासाठी अनेक जण आयुष्यभर धडपडतात. आपला आजचा विषय आहे स्त्रीच्या हृदयात तुमचं नक्की स्थान काय आहे हे ओळखण्याचे अत्यंत महत्त्वाचे संकेत. विषय ऐकायला सोपा वाटला असेल तरी एखाद्या स्त्रीच्या मनातील खऱ्या भावना ओळखणं हे जगातील सर्वात कठीण काम मानलं जातं. ती शब्दातून जे काही सांगते त्यापेक्षा तिच्या मनातील सत्य पूर्णपणे वेगळं असू शकतं. पण मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शब्द खोटे बोलू शकतात, मात्र एखाद्या व्यक्तीची वागणूक कधीच खोटं बोलत नाही. जगातील बहुतांश स्त्रिया आपल्या भावना जगापासून अतिशय जपून ठेवतात, मात्र त्यांचे व्यवहार नेहमीच सत्य उघड करत असतात. जर तुम्ही हे सूक्ष्म संकेत वाचायला शिकलात तर तुम्हाला कोणालाही विचारण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला स्पष्टपणे उमजेल की ती स्त्री खरोखर तुमच्यावर प्रेम करते की ती केवळ तिचा वेळ घालवण्यासाठी तुमचा एका पर्यायासारखा वापर करत आहे. आजचं हे विश्लेषण कोणत्याही सामान्य सल्ल्यावर आधारित नसून ते स्त्री मानसिकतेच्या सखोल अभ्यासावर आधारित आहे. स्त्रीचं हृदय एखाद्या घनदाट जंगलासारखं असतं, जे बाहेरून शांत आणि शीतल वाटलं तरी आतून अनेक रहस्यांनी भरलेलं असतं. तिला खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी तिचं बोलणं नाही तर तिची शांतता वाचावी लागते. प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात गोपनीयतेचे काही स्तर असतात. एक स्तर जो जगासाठी असतो, जिथे सर्व काही औपचारिक असतं. दुसरा स्तर तिच्या जवळच्या लोकांसाठी असतो, पण सर्वात महत्त्वाचा असतो तो तिचा सर्वात खाजगी आणि अंतर्गत स्तर, जिथे ती आपल्या खऱ्या भावना दडवून ठेवते. याच अत्यंत वैयक्तिक जगात तिने तुम्हाला स्थान दिलं आहे की नाही, हाच आजच्या चर्चेचा खरा कळीचा मुद्दा आहे. बहुतेक पुरुष आयुष्यभर केवळ वरवरच्या वागण्यामध्येच गुरफटून राहतात, पण तिचं अंतर्मन हे ठरवत असतं की तुम्ही तिचं प्राधान्य आहात की केवळ एक सोय. आज आपण तिच्या याच मनात दडलेल्या खऱ्या भावनांचा वेध घेणार आहोत आणि त्या अशा संकेतांचा छडा लावणार आहोत जे तुमच्या नात्याचं सत्य आरशासारखं स्पष्ट करतील. तयार राहा, कारण हे वास्तव जाणून घेणं तुमच्या भविष्यासाठी आणि तुमच्या स्वाभिमानासाठी अत्यंत गरजेचं आहे. या रहस्याचा वेध घेताना सर्वात आधी आपल्याला हे पाहावं लागेल की ती तुम्हाला तिच्या भावनिक कक्षेत प्रवेश देते की नाही. स्त्री शारीरिक दृष्ट्या जवळ येण्यापूर्वी मनाच्या जवळ कोणाला घेते हीच तिच्या प्रेमाची खरी ओळख आहे. जेव्हा एखादी स्त्री तुमच्या समोर तिची कमकुवत बाजू किंवा भीती मांडते तेव्हा ती केवळ संवाद साधत नसते, तर ती तुमच्यावर आपला संपूर्ण विश्वास टाकत असते. स्त्री आपली कमजोरी प्रत्येकाला सांगत नाही. जर ती तिच्या आयुष्यातील दुःख, जुन्या वेदना किंवा भविष्यातील काळजी तुमच्या समोर व्यक्त करत असेल तर याचा अर्थ तुम्ही तिच्यासाठी सामान्य व्यक्ती नसून तिचे सुरक्षा कवच आहात. भावनिक ओढ ही केवळ गप्पा मारण्यापुरती मर्यादित नसते. जेव्हा तुम्ही बोलत असता आणि ती तुमचे बोलणे एकाग्रतेने ऐकून तुमच्या मतांचा आदर करते तेव्हा ती तुम्हाला तिच्या वैयक्तिक जगात जागा देत असते. ज्या पुरुषावर स्त्रीचे प्रेम असते त्याला ती कधीही जाणीवपूर्वक दुर्लक्षित करू शकत नाही. जर तुमच्या प्रतिसादाला थोडा जरी उशीर झाला आणि तिची अस्वस्थता वाढली तर ते तिची ओढ दर्शवते. याउलट जर ती तासनतास विनाकारण गायब राहत असेल आणि तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी स्पष्टीकरण द्यावे लागत असेल तर तुम्ही तिच्या प्राधान्यक्रमात नाही आहात हे ओळखावे. भावनिक जवळीक वाढल्यानंतर नात्यातला पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे जेव्हा ती तुम्हाला तिच्या भविष्यात पाहू लागते. मित्रांनो, हा असा संकेत आहे जो सहजासहजी दुर्लक्षित करता येत नाही. जेव्हा एखादी स्त्री मनापासून प्रेम करते तेव्हा तिच्या स्वप्नांमध्ये, तिच्या कल्पनेत आणि आयुष्यातील प्रत्येक लहान मोठ्या नियोजनात तो पुरुष नकळतपणे सामील झालेला असतो. ती स्वतःच्या आयुष्याचा विचार करताना आता मी ऐवजी आम्ही असा विचार करू लागते. हे ओळखण्यासाठी तुम्हाला तिच्या संवादातील बारीक गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. जर ती बोलताना सहजपणे असे शब्द वापरत असेल की तुला माहित आहे आपण जेव्हा सोबत असू तेव्हा आपण तिथे नक्की जाऊ, किंवा भविष्यात तू माझ्यासोबत हे काम करशील ना, तर समजून जा की ती तिच्या आयुष्याचा पाया तुमच्या सोबत रचत आहे. ती जेव्हा तिच्या करिअरबद्दल, तिच्या घराच्या स्वप्नांबद्दल किंवा अगदी पुढच्या सुट्ट्यांच्या प्लॅनिंग बद्दल बोलते आणि त्यात तुमचं असणं गृहीत धरते तेव्हा तो केवळ संवाद नसून तिच्या मनात तुमच्याबद्दल असलेली खात्री असते. ही गोष्ट स्त्री कधीही विचार करून किंवा प्लॅनिंग करून बोलत नाही, तर हे शब्द तिच्या अंतर्मनातून आपोआप बाहेर येतात. या पलीकडे जाऊन जेव्हा ती तुम्हाला तिच्या अत्यंत खाजगी जगात म्हणजे तिच्या मित्रमैत्रिणींच्या वर्तुळात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या कुटुंबाशी भेटवण्यास उत्सुक असते तेव्हा तुम्ही तिच्या आयुष्यात एक अधिकृत सदस्य बनलेले असता. स्त्री कोणत्याही पुरुषाला तिच्या पालकांशी किंवा जवळच्या लोकांशी तोपर्यंत ओळख करून देत नाही जोपर्यंत तिला तुमच्याबद्दल 100% खात्री वाटत नाही. तुमची ही एंट्री सांगते की ती आता तुमच्या सोबतच्या नात्याबद्दल गंभीर आहे आणि यातील सर्वात महत्त्वाची भावना म्हणजे
तुम्हाला गमावण्याची भीती, ही भीती संशयातून किंवा असुरक्षिततेतून आलेली नसते, तर ती एका निस्सीम प्रेमातून उगम पावलेली असते. जर साध्या वादाने किंवा तुमच्या थोड्या दुरावण्याच्या कल्पनेनेही ती मनातून व्याकुळ होत असेल, तर नातं टिकवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेत असेल आणि आपल्यात सगळं काही ठीक आहे ना अशी खात्री करून घेत असेल, तर समजा तिचं तुमच्यावर निस्सीम आणि प्रामाणिक प्रेम आहे. तिला तुमच्याशिवाय तिचं भविष्य अपूर्ण वाटतंय. हेच त्याचं सर्वात मोठं प्रमाण आहे. भविष्यातील या नियोजनासोबतच तिच्या स्वभावात होणारा बदलही तितकाच महत्त्वाचा असतो, कारण प्रेमाखातर एक स्त्री तुमच्यासाठी स्वतःमध्ये जाणीवपूर्वक बदल करू लागते. हा बदल एखाद्या मोठ्या वादळासारखा किंवा क्रांतीसारखा नसतो, तर तो अत्यंत सूक्ष्म आणि प्रेमाने विणलेला असतो. मानसशास्त्र सांगतं की जेव्हा आपण कोणाच्या प्रेमात पडतो, तेव्हा आपण नकळतपणे त्या व्यक्तीच्या आवडीनिवडी स्वतःमध्ये उतरवू लागतो. उदाहरणार्थ, तिला कदाचित काही गोष्टी, काही ठिकाण किंवा काही सवय आधी आवडत नसतील, पण केवळ तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी ती त्या गोष्टी आता आवडीने करू लागते. तुमच्या आवडीचे कपडे घालणे, तुम्हाला आवडणारा एखादा पदार्थ शिकणं किंवा तुमच्या लहानशा कौतुकाने एखाद्या लहान मुलासारखं सुखावणं, हे तिचं वागणं तिच्या मनातील ओढीचे जिवंत पुरावे आहेत. जेव्हा एखादी स्त्री तुमच्यासाठी तिच्या सवयींमध्ये तडजोड करते, तेव्हा ती प्रत्यक्षात तुमच्यासाठी तिच्या हृदयाचे दरवाजे उघडत असते. पण या सगळ्या बदलांमधील सर्वात महत्त्वाचा आणि कठीण बदल म्हणजे अहंकाराचा त्याग. स्त्रीचा स्वाभिमान खूप प्रबळ असतो, पण ज्या पुरुषावर ती मनापासून प्रेम करते, त्याच्यासमोर ती स्वतःचा अहंकार बाजूला सारायलाही तयार असते. जर तुमच्यात वाद झाला असेल आणि ती स्वतःची चूक नसतानाही किंवा चूक असली तरी पुढाकार घेऊन तो वाद मिटवत असेल, गैरसमज दूर करण्यासाठी धडपडत असेल किंवा आपला अभिमान बाजूला ठेवून तुम्हाला मेसेज करत असेल, तर हा तिच्या हृदयाचा सर्वात स्पष्ट संकेत आहे. तिला तिच्या इगोपेक्षा तुमचं नातं आणि तुमचं सोबत असणं जास्त महत्त्वाचं वाटतं. शेवटी जेव्हा तुमच्याशिवाय राहणं तिला अशक्य होतं आणि तुमच्या अल्पकाळाची अनुपस्थितीही तिला व्याकुळ करते, तेव्हा समजा की तुम्ही तिच्या मनाच्या गाभाऱ्यावर पूर्णपणे राज्य करत आहात. तुमचं एखादं बोलणं तिला लागतंय किंवा तुमच्या एका शब्दाने ती सावरली जाते, याचा अर्थ ती भावनिकरित्या पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. हा बदल तिला एक वेगळीच मृदुता देतो, जी ती केवळ तुम्हालाच दाखवते. जर तुम्हाला तिच्या वागण्यात हे बदल जाणवत असतील, तर तुम्हाला दुसरं कोणतंही प्रमाण शोधण्याची गरज नाही. तुम्ही तिच्या हृदयाचे राजे झाला आहात. जर ही तीनही संकेत तुम्हाला एकाच वेळी अनुभवायला मिळत असतील, तर तुम्ही तिच्या हृदयाच्या खोलवर पोहोचला आहात. हे असे प्रेम आहे जे केवळ शब्दातून नाही, तर तिच्या प्रत्येक कृतीतून आणि अनुभवातून समजून घ्यावे लागते. मात्र जर या उलट परिस्थिती असेल, ती तुम्हाला वारंवार दुर्लक्षित करत असेल, केवळ तिच्या गरजेनुसार तुमची आठवण काढत असेल आणि तुमच्या भावनांना तिच्या आयुष्यात शून्य किंमत असेल, तर हे कडू सत्य स्वीकारा की तुम्ही तिच्यासाठी केवळ एक सोय आहात. अशा वेळी स्वतःला सावरून स्वाभिमानाचा विचार करून कठोर निर्णय घेणे गरजेचे असते. स्त्रीच्या हृदयात स्थान निर्माण करणे ही एक कला आहे आणि त्यासाठी स्त्रीच्या खऱ्या मानसिकतेचा सखोल विचार करणे आवश्यक ठरते. जेव्हा एखादी स्त्री खरोखर प्रेम करते, तेव्हा तुम्ही तिचे भावनिक आश्रयस्थान बनून जाता. पण हे स्थान सहजासहजी मिळत नाही. ती अतिशय सूक्ष्म पद्धतीने तुमची वारंवार परीक्षा घेत असते. कधी ती तुमच्या खूप जवळ येते, तर कधी अचानक अंतर राखून तुमची प्रतिक्रिया तपासते. तिला हे पाहायचे असते की तुम्ही भावनिकदृष्ट्या किती खंबीर आहात आणि कठीण प्रसंगात तिच्या पाठीशी कसे उभा राहता. अशा वेळी जर तुम्ही शांत आणि स्थिर राहिलात, तर तिच्या नजरेत तुमची किंमत कित्येक पटीने वाढते. प्रेमळ स्त्री न विचारता तुमच्या मनस्थिती ओळखण्याची क्षमता ठेवते. तुमच्या थकलेल्या आवाजावरून किंवा डोळ्यातील अस्वस्थतेवरून तिला समजते की काहीतरी नक्कीच बिनसले आहे. तुमच्यासाठी ती तिच्या सर्वात व्यस्त कामाच्या व्यापातूनही वेळ काढते. हे तिच्या मनातील ओढीचे आणि समर्पणाचे सर्वात मोठे लक्षण आहे. या प्रवासात ती काही महत्त्वाचे मानसशास्त्रीय नियम स्वतःहून पाळत असते, जे तुम्हाला नात्याची खोली मोजण्यास मदत करतात. ती जगासाठी कितीही खंबीर, बाणेदार किंवा यशस्वी असली तरी तुमच्या समोर ती अत्यंत हळवी आणि साधी होते. याचे कारण असे की तिला तुमच्यासोबत पूर्णपणे सुरक्षित आणि चिंतामुक्त वाटते. तुमच्या नसण्याने जर ती व्याकुळ होऊन तुमची आपुलकीने विचारपूस करत असेल, तर तुमचे स्थान तिच्या आयुष्यात निश्चित झाले आहे. ती तिच्या भविष्यातील प्रत्येक लहान मोठ्या योजनेत, मग ते करिअर असो या वैयक्तिक स्वप्न, तुम्हाला गृहीत धरते. जेव्हा तुमची मनस्थिती आणि तिची मनस्थिती पूर्णपणे एकरूप होते, म्हणजेच तुमच्या छोट्याशा आनंदात ती स्वतःचा मोठा आनंद शोधते आणि तुमच्या दुःखात ती स्वतःच व्याकुळ होते, तेव्हा ते निस्सीम आणि निस्वार्थ प्रेमाचे प्रतिबिंब असते. मात्र हे नाते अधिक घट्ट करण्यासाठी ती कधी कधी काही मानसशास्त्रीय खेळ देखील खेळते, जे पुरुषांनी समजून घेणे गरजेचे आहे. कधी ती जाणीवपूर्वक अंतर राखते, तर कधी कोणा दुसऱ्या पुरुषाचे किंवा मित्राचे
मत्सराचे कौतुक करून तुमच्यातील मत्सराची चाचणी घेते. हे ती तुम्हाला त्रास देण्यासाठी करत नसते, तर तुमच्यातील तिच्याबद्दलचे प्रेम आणि अधिकार तपासण्यासाठी करत असते. अचानक संवाद कमी करून ती तुमचे लांबूनच निरीक्षण करते की तुम्ही यामुळे भावनिकरित्या खचून जाता की आपले आयुष्य आत्मविश्वासाने आणि खंबीरपणे जगता. जो पुरुष अशा कठीण वेळी डगमगून न जाता शांत आणि स्थिर राहतो, तो स्त्रीचे मन आणि आदर कायमस्वरूपी जिंकण्यात यशस्वी होतो. असे अडस्थान मिळवण्यासाठी तुमचा माइंडसेट हाच तुमचा सर्वात मोठा आधार आणि शक्ती असते. मी कोणाच्या मागे धावत नाही, मी लोकांशी मनातून जोडला जातो, ही विचारसरणी तुम्हाला अधिक आकर्षक आणि प्रभावी बनवते. जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रगतीवर काम करणारे, ध्येयवेडी आणि स्वतःच्या मर्यादा जपणारे असता, तेव्हा स्त्रीला तुमच्याबद्दल अधिक कुतूहल आणि आदर वाटतो. शांततेवर नियंत्रण मिळवणे आणि कोणत्याही वादळात डगमगून न जाणे या गुणांमुळे तुम्ही तिच्या आयुष्यात एक कायमस्वरूपी आणि आदरयुक्त जागा निर्माण करू शकता. मित्रांनो, आतापर्यंत आपण जे 3 प्रमुख संकेत पाहिले ते केवळ माहिती नसून ते तुमच्या नात्याचा आरसा आहेत. या सर्व संकेताचे सार एकाच गोष्टीवर येऊन थांबते आणि ती गोष्ट म्हणजे भावनिक गुंतवणूक. जेव्हा एखादी स्त्री तुमच्यावर मनापासून प्रेम करते, तेव्हा ती केवळ वेळ घालवत नसते, तर ती तिचं आयुष्य, तिच्या भावना आणि तिची स्वप्न तुमच्यामध्ये गुंतवत असते. तुमच्या नात्याची खरी दिशा आणि भविष्य हे 3 खांबावर उभे असते. पहिले म्हणजे तिचे भावनिक क्षेत्र, जिथे तिने तुम्हाला प्रवेश दिला आहे का. दुसरे म्हणजे भविष्यातील तुमचे स्थान, जिथे ती तुमच्याशिवाय स्वतःच्या आयुष्याची कल्पना करू शकत नाही. आणि तिसरे म्हणजे तिच्या वर्तनातील बदल, जे केवळ तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रेमापोटी घडले आहेत. जर तुमच्या नात्यात हे 3ही संकेत सकारात्मक असतील, तर समजा तुमचं प्रेम सार्थ आहे आणि तुम्हाला एक अतिशय मौल्यवान व्यक्ती मिळाली आहे. पण याच्या अगदी उलट परिस्थिती असेल तर, जर तुम्हाला पावलोपावली दुर्लक्ष सहन करावं लागत असेल, जर तिला तुमच्या असण्याने किंवा नसण्याने काहीच फरक पडत नसेल, तर वेळीच सावध होणं आणि हे कडू सत्य स्वीकारणं हेच तुमच्या हिताचं ठरेल. मित्रांनो, आता तुम्हाला आरशासारखं स्पष्ट झालं आहे की कोण तुमच्यावर मनापासून प्रेम करतंय आणि कोण तुमचा वापर करतंय. लक्षात ठेवा, प्रेम हे नेहमी सन्मानावर आधारित असतं. जिथे तुमचा आदर नाही, तिथे तुमचं प्रेम कधीच टिकू शकत नाही. यापुढील पाऊल आता तुमचं आहे. स्वतःला सावरणे, स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे आणि सन्मानाने जगणे हेच तुमच्या आयुष्याचं खरं सार्थक ठरेल. चुकीच्या व्यक्तीसाठी वेळ वाया घालवण्यापेक्षा स्वतःला इतकं खंबीर बनवा की तुमची किंमत जगाला कळेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.